पाहूया पुढची बातमी। परिवहन विभागाच्या ठाण्यामधल्या कार्यक्रमाला भाजपचे नेते काल गैरहजर राहिले। परिवहन विभागाच्या या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता। यामध्ये अमराठी रिक्षा चालकांना मराठी अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांना प्रमाणपत्र दिलं जात होतं। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मंत्री गणेश नाईक हे यांना निमंत्रण होतं। परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ या अनुपस्थित राहिल्या, तर भाजपचे स्थानिक आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आमदार माधवी नाईक यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेमध्ये असताना सुद्धा एकही भाजप आमदाराने या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचं दिसलं नाही। दरम्यान याचवरती आता मंत्री उदय सामंत आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय म्हटलंय बघूया। मराठीवर प्रेम असणारी सगळी मंडळी आज ह्या कार्यक्रमाला होती। ज्यांचं मराठीवर प्रेम जास्त असेल म्हणून कदाचित ते दुसरीकडे मराठीचे अभ्यास वर्ग घेत असतील। मी त्यांना शुभेच्छा देतो। स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतील। कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित होते, याचा अर्थ सगळं शासन उपस्थित होतं आणि ज्यांनी हा उपक्रम सुरू केला ते सरनाईक साहेब उपस्थित होते आणि त्यांच्यावर प्रेम करणारे म्हणजे आज मला अभिमान सरनाईक साहेबांबद्दल किंवा शिवसेनेबद्दल एवढ्यासाठीच वाटतो, महायुतीबद्दल, की अशक्य असं काम म्हणजे मी ते आता बाजूला उभे आहेत म्हणून सांगत नाही, पण मी ज्यावेळी मी पण त्यांनी धाडस केलं म्हणून मी पण धाडस केलं, पण तो हा उपक्रम कितपत यशस्वी होईल ही शंका होती, परंतु याचं सगळं श्रेय हे सरनाईक साहेबांना जातं, आमचे ढवळ सर आहेत त्यांना जातं, मधु मंगेश कर्णिक साहेबांना जातं आणि सगळ्या साहित्यिकांना जातं।